काश्मीरच्या खोऱ्यात पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला। त्याच्यानंतर अनेक प्रवासी पर्यटक जे ते त्या ठिकाणी धावपळ करण्यास सुरू झाली। जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले प्रवासी पुन्हा एकदा त्यांची ट्रिप त्यांची सहल रद्द करून त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी धावपळ करू लागले। पण या संपूर्ण ट्रिपचं जे नियोजन करतात त्यांची सध्याची परिस्थिती काय आणि आगामी काळात ह्या सगळ्यांचा पर्यटनावर कसा परिणाम होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राजा राणी ट्रॅव्हलचे डायरेक्टर विश्वजित पाटील आहेत। सर, खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महाराष्ट्रातून अनेक जण राजा राणी ट्रॅव्हल्स मार्फत जे ते काश्मीरला जाताना आम्हाला पाहायला मिळतात। अनेक प्रवासी तुम्ही पाठवलेत, पर्यटक पाठवलेत। सध्याचं काय वातावरण आहे? सध्या वातावरण तसं टेन्सच आहे, कारण शेवटी प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो। आणि आत्ता सध्या जे ऑलरेडी तिकडे काश्मीरमध्ये पर्यटक आहेत ते जवळजवळ मी म्हणेन की 80% तरी परत येऊ इच्छितात, कारण त्यांना थोडं सिच्युएशन टेन्स वाटते आहे आणि बऱ्यापैकी 20-30% लोक तिकडे आरामात फिरत आहेत। आणि वास्तुस्थिती आहे की तिकडे आज गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ह्या इत्यादी ठिकाणी पण वातावरण आता तसं नॉर्मल झालं आहे। फक्त जी घटना घडली अतिशय दुःखद घटना होती आणि आता जसे दिवस थोडे पुढे जातील होपफुली थिंग्स विल नॉर्मलाइज। पण शेवटी एक लोकांना पुढचं एक दिसतं आहे की एखाद्यास इंडियाच्या साईडनी कधी काय हमला होऊ शकतो आणि कधी ते वातावरण चिघळेल, त्या दृष्टीने थोडं टेन्शन आहे की जे पुढे जाणारे पर्यटक आहेत ज्यांच्या बुकिंग्ज आहेत मे महिन्याची, जूनमध्ये, ह्यांना जरा चिंता आहे की आपण जायचं की नाही। बऱ्यापैकी आम्ही लोकांना भरोसा दिला आहे की तिकडे वातावरण ठीक आहे, तुम्ही नक्की चला काश्मीरला। पण शेवटी आम्ही त्यांना ज्यांना हमखास कॅन्सलच करायची आहे टूर, त्यांना आम्ही 1-2-3 दिवस वेट अँड वॉच म्हणून पॉलिसी अडॉप्ट केली आहे की बाबा 1-2 दिवस आपण वातावरण कसं पुढे हे होतं आहे, डेव्हलप होतं आहे, आपण बघूया आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ। खरं तर स्वर्गाहूनही सुंदर काही बघायचं तर काश्मीर असं म्हटलं जातं। ज्यावेळेस हा सगळा हल्ला झाला त्यावेळेस तुमचे कोणी पर्यटक त्या ठिकाणी होते का? त्यांच्याशी तुमचा काही संपर्क झाला होता का? तुमच्याशी काही संवाद झाला होता का? हे बघा, त्यावेळी असे पर्यटक नव्हते त्या ठिकाणी। पण ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर जे टुरिस्ट तिकडे काश्मीर व्हॅलीमध्ये होते त्यांना सगळ्यांनाच हा एक मोठा धक्का बसला आहे की जी न्यूज स्प्रेड होते आणि आजकाल मीडिया, व्हॉट्सॲप, तुमचे न्यूज चॅनल्स वगैरे, त्याच्यामुळे फास्ट इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन होतं आणि जे तिकडचे लाईव्ह व्हिडिओज म्हणा, तिकडची जी घटना घडली त्यांचे व्हिडिओज, त्यांची रील्स, हे सगळं बघून थोडा एक साहजिक आहे की लोकांच्या मनात एक थोडा परिणाम होतो की बाबा अशी घटना, आणि हे पहिल्यांदा गेल्या 25-30 वर्षात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे। आणि एक महत्त्वाचं म्हणजे तिकडच्या लोकल असोसिएशन्स जी आहेत, हॉटेल ओनर म्हणा, तिकडचे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, ह्यांनी पण ह्याचा मोठ्या प्रमाणात निषेध केला आहे। हे आधी होत नव्हतं, पण ह्यावेळी त्यांनी रस्त्यावर येऊन, कारण शेवटी कसं आहे त्यांना पण एक जबाब असतो, कारण ते तिकडचे राहणारे लोक आहेत काश्मीरमधली। त्यांना जर कुठे या टेररिस्टनी बघितलं की हा बाबा माणूस ह्यांनी पुढाकार घेतला, निषेध केला फेसबुकवर म्हणा, सोशल मीडियावर म्हणा किंवा रस्त्यावर येऊन, तर त्याला आज त्याच्या जीवनाला पण खतरा आहे की पुढे जाऊन कोणतरी त्याला क्वेश्चन करू शकतो, जो आतंकवादी आहे किंवा संघटनेतला कोणतरी माणूस येऊन त्याला धरू शकतो। तर त्या ह्याच्यामुळे ते आधी निषेध करत नव्हते, पण आज कालच परवा सगळे ट्रॅव्हल असोसिएशनवाले आणि तुमचे हॉटेलवाले, तिकडचे जे असोसिएशनचे जे मोठमोठे पदाधिकारी आहेत, ह्यांनी सगळ्यांनी तिकडे लाल चौक म्हणून जो मेन एरिया आहे त्याच्या तिथे घंटाघर इथे निषेध हे केला आणि सगळी मीडिया पण आलेली मोठ्या प्रमाणात। त्यांनी इंटरव्ह्यूज वगैरे पण दिले आहेत की आम्ही घोर निषेध करतो ह्या घटनेचा। आणि आत्ता सध्या माझा मोठा भाऊ पण तिकडे काश्मीरला आहे आणि तो प्रशासन, CMचं ऑफिस, तुमचे तिकडचे गव्हर्नर जे आहेत मनोज सिन्हाजी, यांच्या सगळ्याच्या संपर्कात आहेत। आणि आम्ही पण हे जाहीर केलं आहे की कोणाला काही मदत लागली तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा। मी स्वतः महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे आणि आम्ही पण एक
निर्णय असा घेतला आहे की आमच्यातर्फे ॲज अ ट्रॅव्हल कंपनी आपण कोणीही ह्या टूर्स कॅन्सल नाही करायच्या. ज्या लोकांना वाटतं आहे की ड्यू टू एनी सिक्युरिटी इश्यू त्यांना किंवा ही जी घटना घडली आहे त्यांनी घाबरून त्यांना काही लोकांना कॅन्सल करायचं आहे तर त्यांना आम्ही फोर्स नाही करणार. पण हाच प्रश्न आहे की आता ही घटना घडली, संपूर्ण देशभरात एक भीतीचं वातावरण जे तयार झाले, त्यामुळे आधीच खरं तर हाच फिरण्याचा काळ असतो, सुट्ट्या पडलेल्या असतात शाळा कॉलेजांना आणि अनेक कुटुंब निघतात. त्यामुळे आता ज्या बुकिंग आहेत किंवा आताचं जे शेड्युलिंग ते पर्यटक काय म्हणतात ते नेमकं रद्द करायचं की थांबायचं की थेट रद्दच करायचं, रिस्केड्युलिंग नको? सो जवळजवळ एक 80% मी म्हणेन की लोक कॅन्सल करण्याच्याच मार्गावर आहेत. कारण शेवटी प्रत्येकाला आपलं की घरातून प्रेशर असतं, एक फॅमिली जाते आहे पण आई वडील सांगत आहेत नका जाऊ, दुसरे मित्रमंडळी त्यांचे दुसरे नातेवाईक हे सगळे त्यांचं जे प्रेशर असतं त्याच्यात 50% तिकडून ना येतो, बाकी स्वतःचं पण एक थोडं जी घबराहट असते तर त्याच्यातून ओव्हरऑल बघितलं आहे तर 90%, 80%, 90% लोकांना रिशेड्यूल वगैरे करायचं नाही आहे, कॅन्सल करायचे आहेत टूर्स. आणि मोठा धक्कादायक हे आहे म्हणजे की ज्यांची बुकिंग्स होणार होती किंवा जे फ्युचरमध्ये बघत होते की उन्हाळ्यात आपण काश्मीरला जाऊ, तर ती लोकं म्हणजे नियरली 100% इन्क्वायरीज आणि हे ते कॅन्सलच झालं आहे. तर तो एक म्हणजे फ्युचर बुकिंग्स येणं हे थोडं मुश्किल दिसतंय. ह्याच्यामुळे किती मोठा भुर्दंड म्हणजे संपूर्ण तुमचंच नाही, अनेक ट्रॅव्हल एजन्सीज आणि कंपनी ह्या सगळ्यांना किती मोठा म्हणजे तुमचा तरी एक साधारण किती मोठा भुर्दंड, किती मोठं नुकसान झालं असं मी काय आकडा देऊ नाही शकणार. पण नक्कीच एक कसं आहे की आज काश्मीर म्हटलं तर हे आपण गेल्या 1980s 90s ह्या दशकांमध्ये आपण बघितलं आहे की मोस्ट ऑफ द बॉलिवूड फिल्म्स ह्यांची शूटिंग सगळी काश्मीरमध्ये व्हायची. अमिताभ बच्चन म्हणा, तुमचे सगळे नटनट्या एप्रिल मे जून हे 2-3 महिने सगळे तिकडेच असायचे आणि तिकडे त्यांची शूटिंग चालायची. आपण सर्वांनी हे बघितलं आहे आणि तेच दृश्य बघण्यासाठी आत्ता पण पर्यटक जे आहेत ते उत्सुक असतात की आपल्याला जाऊन काश्मीर बघायचं आहे. प्रत्येकाची एक इच्छा असते की आयुष्यात एकदा काश्मीरला गेलं पाहिजे. तर त्या दृष्टीने सगळ्यांची वाटचाल होती. बुकिंग्स पण आता पीक सीझन असल्यामुळे नियरली 100% हॉटेल्स सगळी फुल जातात आणि आता अशी परिस्थिती आहे की दिवस रात्र त्यांच्याकडे कॅन्सलेशन्स येत आहेत. सो त्यांना पण एक मोठा धक्का बसला आहे. तसंच आम्ही ट्रॅव्हल एजंट्सना पण एक कठीण समय आहे की लोकांना कन्व्हिन्स करणं की बाबा काश्मीरला जा, पण ॲट द सेम टाईम सेफ्टी फॅक्टर या इतर गोष्टी पण आम्हाला ध्यानात ठेवायला लागतात. तुमच्या संपूर्ण संघटनेने आता काय निर्णय घेतला? मगाशी मी बोलताना म्हणलं होतं की आम्ही मॅक्सिमम तेवढी मदत करू. तर महाराष्ट्र टुरिझमचं जे संपूर्ण असोसिएशन आहे, संघटना, त्यांची आता भूमिका काय या सगळ्यात? तुम्ही कसे पुढाकार घेता? की आमचा पुढाकार म्हणजे आम्ही एक असा निर्णय घेतला आहे की आमच्यातर्फे आम्ही काही टूर्स कॅन्सल नाही करणार, कारण त्यांनी एक रॉंग मेसेज जातो. म्हणजे आज जर ज्यांना हे व्हायचं आहे की बाबा टुरिस्ट नाही आले पाहिजेत, ते सरळ अचीव होतं आहे की ज्यांनी ही घटना घडवली त्यांना हेच पाहिजे होतं की तिकडची इकॉनॉमी कोसळली पाहिजे. तिकडचे जे यूथ आहेत, आज ज्यांनी कोणी 2 गाड्या घेतल्या आहेत भाड्यावर आणि तो गाड्या चालवतो आहे ॲज टुरिस्ट कार, किंवा कोणी छोटं हॉटेल लीजवर घेतलं आहे, तर आज ह्यांचा धंदा बंदच झाला. म्हणजे परत तो दुसऱ्या मार्गाला लागू होईल का? किंवा आज जे सगळं वातावरण असं होतं काश्मीरमध्ये की सगळ्यांनी पर्यटन वाढल्यामुळे सगळे लोक आपले देवर बिझी विथ देअर ओन ॲक्टिव्हिटीज, म्हणजे कोणी दुसऱ्या रॉंग मार्गावर जाण्याचा विचार पण करत नव्हता. तर आता परत असं घडल्यामुळे निषेध तर लोकल लोकांनी केला आहे, पण ज्यांनी हा हादसा घडवला त्यांना हेच पाहिजे होतं की बाबा इकॉनॉमी आता ढासळली पाहिजे, इथे टुरिस्ट नाही आले पाहिजेत. आणि त्यांनी परत मग आपलं थोडं एक जी दहशत आहे ती परत निर्माण होऊ दे लोकांमध्ये. आत्ता जे सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे, लोक टुरिस्ट मोठ्या संख्येने येत आहेत, ते त्यांनी अचीव केलं आहे आपण समजू शकतो. पण आपल्याला हे त्यांची जी विचारधारा आहे ह्याला आपल्याला रोक लावायची आहे. आणि जेवढे जास्ती पर्यटक जातील, आत्ता कालच
एक दोन मोठ्या पॉलिटिकल पार्टीज म्हणा किंवा संघटनांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं आहे की आम्हाला एक 100-200 लोकांचे ग्रुप घेऊन काश्मीरला जायचं आहे. आम्हाला हे दाखवायचं आहे की बाकीचे पण भारतातले लोक आपल्या काश्मीरी बांधवांबरोबर उभे आहोत आम्ही. आणि कारण पर्यटन हे आम्ही असं म्हणतो की टुरिझम इज द बेस्ट की टू नॅशनल इंटिग्रेशन अँड इंटरनॅशनल फ्रेंडशिप. आज टुरिझम मार्गे बऱ्याच लोकांना एम्प्लॉयमेंट आहे, निगडीत येतात लोक, तर त्या दृष्टीने आमची वाटचाल चालूच राहील. आत्ता तुम्ही उल्लेख केला की अनेक 80, 70, 80 आणि 90चा जो बॉलिवूड इंडस्ट्रीचा बूम काळ होता, ती सगळी सिनेमे जी ती तिकडं शूट झाली. झेलम हे आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हटलं जातं. या आधी ज्यावेळेस पर्यटक यायचे तेव्हा झेलम पाहण्यासाठी किंवा अनेक व्हॅलीज पाहण्यासाठी जे ते तुमच्याकडून बुकिंग करायचे. पण आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला जीवन द्यायचं, त्यासाठी मग काही उपाययोजना सुरू झाल्या आहेत का, तयारी झाली आहे का, नवे स्पॉट शोधण्यात आले आहेत का? नाही, नक्कीच काश्मीर गव्हर्नमेंटतर्फे बरेच ऑफबीट डेस्टिनेशन्स म्हणजे गुरेज व्हॅली आहे, बंगस व्हॅली आहे, तुमचं दक्सुम आहे, कोकरनाग आहे, सोनमर्गच्या पलीकडे काही इलाके आहेत. ह्यांना ते प्रमोट करायचं बघतायत. फक्त काय थोडं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठमोठी हॉटेल्स किंवा तिकडे आत्ता छोट्या लेवलची एक 20-25 रूमची हॉटेल्स अशी आली आहेत. पण तिकडे पण ऑफबीट डेस्टिनेशन असल्यामुळे पर्यटक जाणारे थोडे संख्येने फारच कमी आहेत कम्पेअर्ड टू जे मोठ्या संख्येने लोक गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग फिरतात. तर त्या दृष्टीने ही ऑफबीट डेस्टिनेशन्स पण गव्हर्नमेंट आणि प्रशासनाचा प्रयत्न चालूच आहे की ही ऑफबीट डेस्टिनेशन्स पण मोठ्या प्रमाणात प्रमोट झाली पाहिजेत, जेणेकरून त्या इलाक्याच्या लोकांना आणि इतर लोकांना पण बेनिफिट तिकडचा लागू शकतो पर्यटनाचा. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही तर आहातच, पण ओव्हरऑल महाराष्ट्र टुरिझम असोसिएशनकडून कोणी काही तुमचे महत्त्वाचे प्रमुख पदावर असलेली लोक जाऊन एखादा काश्मीरची पाहणी किंवा मग नवीन गोष्टी मार्गी लावण्याच्या शोधात काही असा प्रयत्न असणार आहे का? नाही, तसं काय की आज माझा मोठा भाऊ पण तिकडे काश्मीरला आहे. ॲज आय टोल्ड यू, तो CM उमर अब्दुल्लाजींना आज भेटणार आहे आणि त्यांची एक ॲडवायझरी कमिटीची मीटिंग आहे. त्याच्यात आम्ही एक प्रस्ताव मांडला आहे. त्याच्यात वेरियस पॉईंट्स आहेत, एअरलाईनचे म्हणा, हॉटेल रिझर्वेशन्स, तिकडची जी इन्फॉर्मेशन आहे ही जेन्युइन इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोचणं, ट्रॅव्हल एजंट्सपर्यंत पोचणं, आमच्या असोसिएशन्सपर्यंत पोचणं आणि जेन्युइन इन्फॉर्मेशन. कारण आज व्हॉट्सॲप आणि ह्याच्यामुळे बरंच नको ते काहीतरी मटेरियल डिसिमेट होतं, त्याच्यातून काही खरं आहे खोटं आहे ते कळायला मार्ग नाही. तर आम्ही त्यांना असे काही प्रस्ताव दिले आहेत की बाबा इथून जेन्युइन इन्फॉर्मेशन जी ॲक्च्युअल ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही एक नोडल ऑफिसर अपॉइंट करा आणि त्यांना आम्हाला असोसिएशन्सना पाठवू दे, मीडियाला पाठवू दे, जेणेकरून मीडियाला पण जानकारी मिळेल. त्याच दरी लोकांना जे पर्यटक आहेत, इतर आम जनता आहेत, त्यांना तिकडची ॲक्च्युअल माहिती मिळू शकेल. साईड बाय साईड आमचे काही प्रस्ताव आहेत टू हॉटेल्स की कॅन्सलेशन जी लोकांची येतील त्यांना पैसे परत करावे रादर दॅन गिविंग क्रेडिट नोट ऑर समथिंग. सिक्युरिटी वेगवेगळ्या टुरिस्ट स्पॉट्सना ही वाढवण्यात यावी, कारण ते गरजेचं आहे. आज जर ह्याच स्पॉटला बऱ्यापैकी सिक्युरिटी असती तर मे बी हे घडलं नसतं. तर त्या दृष्टीने जे तुमचे गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर अशा ह्या स्पॉट्सना आजूबाजूला जी छोटे छोटे टुरिस्ट स्पॉट्स आहेत जिथे लोक 2-3 तासासाठी फिरायला जातात, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक 10 जरी मिलिटरीचे लोक तैनात केले तर नक्कीच अशा काही घटना घडणार नाहीत. तुम्ही आता बोलताना म्हटलात की हॉटेलचा उल्लेख केला की ज्यांची बुकिंग आणि ती रद्द केली तर त्यांचं क्रेडिट नोट न ठेवता त्यांना रिफंड करायला पाहिजे. आपण जर पाहिला हा काळ घडला आणि अनेक विमान चालवणाऱ्या कंपन्यांनी थेट तिकिटिंगचा भाव अव्वाच्या सव्वा केलेला आपल्याला पाहायला मिळाला. ह्या घटनेकडे कसं बघतात, हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं का? कारण तुम्ही अनेक वर्षांपासून ह्या संपूर्ण लोकांशी डील करतात. हे बघा, ह्याच्यात कसं आहे, एअरलाईन्सचं ॲटलिस्ट आत्ता 30 तारीख त्यांनी दिलेली की तुम्हाला कोणालाही जे फ्लाईट्स चेंज करायची आहेत, ज्यांना कॅन्सल करायची आहेत, त्यांना विनामूल्य ते कॅन्सलेशन किंवा डेट चेंज वेवर वगैरे करत होते. 30 तारीख आता माझ्या मते एक्सटेंड 7 मेपर्यंत केली आहे असं मला ऐकण्यात आलं आहे. वी विल रिकन्फर्म दॅट. पण आमचा ह्याच्यात पण प्रस्ताव आहे की 30 तारीख
साधारण मे एंडपर्यंत ठेवावी एअरलाईन्सनी, जेणेकरून कोणाला कॅन्सल करायचं असेल, डेट चेंज करायची असेल, तुमची टूर पोस्टपोन करायची असेल की बाबा ठीक आहे आत्ता आपण मेच्या पहिल्या आठवड्यात जातो आहे, बुकिंग केलं आहे, पण जरा थांबून आपण पोस्टपोन करूया, मे एंडला आपण ही आपली टूर करूया. तर त्या दृष्टीने जर एअरलाईननी साथ दिली तर नक्कीच लोक कॅन्सल न करता त्यांची टूर पोस्टपोन करतील. सो ॲटलिस्ट टुरिझम तुमचं काश्मीरसाठी वाचून राहतं. नाही तर तुम्ही जर रिफंड दिला तर तोच पर्यटक उद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. मला आशा आहे, किती आशा आहे की किती लवकर पुन्हा एकदा हा स्वर्ग बघायला लोक सुरू करतील, पुन्हा एकदा काश्मीर तेवढ्याच जोमाने लोक फिरायला जातील. आशा तर उम्मीद पे दुनिया कायम आहे, पण ओव्हरऑल बघितलं तर थोडं आत्ता कठीण दिसतं आहे, पण आमचे प्रयत्न चालूच आहेत की काश्मीर ही जी एक आपण जन्नत हेवन ऑन अर्थ म्हणतो, ह्याच्या पर्यटकांचं आकर्षण हे नंबर 1 आहे. आज काश्मीर इज नंबर 1 डेस्टिनेशन ड्युरिंग समर सीझन. आज उन्हाळा आला की 3 तासात तुम्ही फ्लाईटनी काश्मीरला पोचू शकता. मुंबईहून महाबळेश्वरला पोचायला तुम्हाला 6 तास लागतात. तर त्या दृष्टीने काश्मीर इज द मोस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन फॉर ऑल इंडियन टुरिस्ट. आणि ही घटना अशा टाईमला घडली आहे की सीझन जस्ट सुरू झालेला आणि ही घटना घडली. तर थोडं आता आपल्याला वेट अँड वॉच करून आम्ही पण आमचे प्रयत्न करतो आहे, शासन पण पाठिंबा देत आहे, JNK आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. तर वी आर होपफुल की बघूया त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्हच निघेल. आमच्याशी बोलण्यासाठी आणि वी आर ऑल्सो होपफुल की पुन्हा एकदा काश्मीरचा स्वर्ग म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग बघण्यासाठी पुन्हा एकदा तेवढीच रेलचेल ती लवकरच सुरू हो. त्यामुळे आता पुढचे निर्णय जम्मू आणि काश्मीर गव्हर्नमेंटचे किंवा केंद्र सरकारचे काय असतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.